हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेच्या शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार बदलला। हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी हिंगोलीत सभा। यवतमाळमधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक। यवतमाळ आणि वाशिममध्ये भावना गवळींच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। वर्षावरील महायुतीच्या बैठकीत ठाण्याची जागा शिंदेगडाला देण्याबाबत सहमती, तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। नाशिकची जागा अजित पवार गटाला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढणार। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रामटेकमध्ये किशोर गजभी यांना वंचितचा पाठिंबा, काँग्रेसची डोकेदुखी वाढली। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। अमरावतीत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रिपब्लिकन सेना आता वंचितला पाठिंबा देणार। अमरावतीतून नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार। राणांसाठी आज महायुतीची अमरावतीत जाहीर सभा, तर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबतही आज सुनावणी। अकोल्यात आज नाना पटोले विरुद्ध प्रकाश आंबेडकर सामना रंगणार। काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर आज उमेदवारी अर्ज भरणार। आमदार बच्चू कडू यांना धमकीचं पत्र, प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, काय घडलंय काय घडतं हे सांगायचंय, मनसेची सोशल मीडियावर पोस्ट। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर जारी। भंडाराच्या पवनीतील जलशुद्धीकरण केंद्रात वायू गळती, 8 कर्मचाऱ्यांसह 3 नागरिकांना श्वसनाचा त्रास। दोघांवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार। परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी रेल्वे मार्ग तयार होणार। हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं शक्य होणार। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 364 टँकरनं पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। बिहारच्या जमुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये आज मोदींची सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।